नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सबंध महाराष्ट्रात खळबळ उडालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाची सविस्तर माहिती देत आतापर्यंत सरकारकडून कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती दिली। अशोक खरात याच्या विकृत कृत्यांचा पाढाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये वाचलाय। माननीय अध्यक्ष महोदय, दिनांक 29/12/2025 रोजी अशोक कुमार एकनाथ खरात या नावाने वावी पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक येथे तक्रार दिली की आरोपी दिनेश मनाजी परब याने त्याचे मोबाईल क्रमांक 9822300383 यावरून व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनद्वारे फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 9322864449 वरील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनवर फिर्यादीचे व एका महिलेचे 4 व्ह्यू वन्स स्वरूपात फोटो प्रसारित करून सदरचे फोटो हे समाजात व्हायरल करण्याची धमकी देऊन ते व्हायरल न करण्यासाठी 5 कोटी रुपयाची खंडणी व्हॉट्सॲप कॉलद्वारे मागितली। सदरचे फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद याने दिले आहेत याबाबतची तक्रार दिली होती। यावरून वावी पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 468/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(2) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66(e)67(अ) प्रमाणे दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी करून फिर्यादी अशोक कुमार खरात याचा मोबाईल सायबर विभागाकडून तपासणी केला, परंतु त्यात काही पुरावा आढळून आला नाही। तपास कामात फिर्यादी अशोक कुमार खरात दिनेश परब याचे सोबत केलेले व्हॉट्सॲप मेसेजेस व कॉल्सचे स्क्रीनशॉट तपासकामी हजर केले व ते जप्त केले आहेत। त्या अनुषंगाने फिर्यादीने सांगितलेल्या फिर्यादीबाबतचा पुरावा आढळून आला नाही। आरोपी दिनेश परब यास माननीय उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन व राजेंद्र जासूद यास जिल्हा न्यायालय नाशिक येथून अटकपूर्व जामीन मंजूर आहे। नीरज जाधव याच्या सहभागाबद्दल आजपर्यंत तपासात पुरावा आढळून आला नाही। त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे। हा पहिला पार्ट आहे ज्यात त्यांनी तक्रार केली होती, ज्यातनं आपल्या लक्षात ही केस आली। 18/2/2026 रोजी शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की तिला नीरज जाधव या व्यक्तीने व्हॉट्सॲपद्वारे तिचा AI जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला व लगेच डिलीट केला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली असा संशय व्यक्त केला। त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 131/226 BNS 351(2) सह IT ॲक्ट 66(e)67(अ) प्रमाणे नीरज जाधव यांचे विरुद्ध दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासात फिर्यादीने तिचा मोबाईल तपासकामी हजर केला नाही, तसेच तिला कोणत्या मोबाईल नंबरवरनं मेसेज आला तोही तिला सांगता आला नाही। यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले। त्यात व्हिडिओमध्ये एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले। सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। ज्या साक्षीदाराने व्हिडिओ पोलिसांसमोर दाखवण्याची हिम्मत केली त्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताबाबतची भीती होती। तो सहजासहजी व्हिडिओ जप्ती देण्यास तयार नव्हता, अगर कागदोपत्री साक्षीदार होण्यासही तयार नव्हता। त्यास पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली व त्यास कौशल्याने हाताळून त्याच्याकडनं व्हिडिओ जप्त केले। आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती। तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकिरीचे ठरले असते।